महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी आलो आहे जय महाराष्ट्र वाहन बाजार इथं आलो आहे मुक्तार भाऊच्या शोरूमवरती। यांचा जो स्टॉक आहे तोच आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, पाहणार आहोत यांचा जो स्टॉक आहे, क्वालिटी वाईज गाड्या कोणकोणत्या आहे, काय त्यांचा ऑफर आहे, सगळं काही आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला करूया सुरुवात। बट व्हिडिओ सुरू करण्याआधी ज्यांनी कोणी आपलं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा कोणी नवीन असेल आणि व्हिडिओ वगैरे पाहत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे ज्यावेळी व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। जय महाराष्ट्र मुक्तार भाऊ। जय महाराष्ट्र। मुक्तार भाऊ, मी तुमच्याकडे आलो आहे आमची व्ह्यूवर्स आणि सबस्क्रायबरला तुमचा जो स्टॉक आहे तो दाखवण्यासाठी। स्टॉक तर आपण दाखवूच, बट त्याआधी थोडक्यात तुमच्याबद्दल आणि तुमच्या शोरूमबद्दल माहिती द्या। जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या इथं आपण औरंगाबादमध्ये आपला भव्य मोठा इथं जसं शोरूम आहेत सेकंड कार्सचा। आपला शोरूम जे आहे तर इथं नियर एअरपोर्ट चिकलठाणा वाहन बाजार जे खूप फेमस आहे, औरंगाबादचा हार्ट म्हणून ओळखलं जातं आहे गाड्या खरेदी विक्रीच्या बारेत। तर जसं आपल्याकडं तुम्ही येशाल तर मिनिमम रेंजपासून मॅक्सिमम रेंजपर्यंत जसं स्टार्ट 40 ते 45 हजारापासून तर आपल्याकडं इवन तुम्हाला 12 ते 15 लाखापर्यंत गाडी अवेलेबल या कार मॉलमध्ये भेटेल इथं जय महाराष्ट्र वाहन बाजारमध्ये आपल्या। मित्रांनो, जय महाराष्ट्र वाहन बाजार जे आहे हे मराठवाड्यामध्ये खूप प्रसिद्ध असं वाहन बाजार आहे। मराठवाड्यातून बऱ्याचशा जिल्ह्यामधनं लोक औरंगाबादमध्ये इथं ह्या वाहन बाजारामध्ये येतात। इथं खूप साऱ्या अशा कार्स अवेलेबल रेग्युलर कंटिन्यू राहतात। तर त्याच गाड्या आता आपण मुक्तार भाऊच्या इथं पाहणार आहोत। तर मुक्तार भाऊ, गाड्या कोणत्या गाडीपासून आपण सुरुवात करणार आहोत? आपल्याकडं सध्या आता माझे पर्सनल 20 गाड्या आहेत। अच्छा, ओके। जसं अजून आमचे सराउंडिंग एरियामध्ये पाहिलं तर जवळपास 100 टू व्हीलर 4 व्हीलर उभे आहेत। अच्छा, ओके। याच्यामध्ये आता मी तुम्हाला माहिती फक्त माझ्या गाड्यांची देणार। आपल्याकडे आता सध्या 20 गाड्या उभे आहेत। तर याच्यातून तुम्हाला सगळ्यात फर्स्ट कमी बजेटपासून मी स्टार्ट करतो। आपल्याकडे एकदम लोएस्ट बजेटमध्ये जे आहे तर आता सध्याच्याला झेन स्टिलो आहे। तर मित्रांनो, लोएस्ट बजेटपासून तर हाय बजेटपर्यंत आपण जाणार आहोत। तर सुरुवात आपण झेन स्टिलोपासून करणार आहोत। तर मुक्तार भाऊ, त्या गाडीबद्दल काय सांगता? मित्रांनो, आपण आता तुम्हाला दाखवतो आहे झेन स्टिलो 2007ची जी थर्ड ओनर आहेत। MH02 मुंबई रजिस्ट्रेशनमध्ये आहे गाडी। गाडी जे आहे तर चाललेली फक्त 71,000 किलोमीटर आहेत। गाडी पुरी ओरिजिनल आहे, नॉन ॲक्सिडेंटल आहे गाडी। गाडीमध्ये तुम्हाला घेतल्याच्या नंतर एक नॉमिनल सर्व्हिसिंग करणं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही जसं आपण टू व्हीलर यूज करतो, बुलेटला जसं खर्च येतो 2 ते 2.5 हजार रुपये, तितका नॉमिनल खर्च याला पण सर्व्हिसिंगचा असतो। आता याच्यामध्ये आपण जसं विचार केला तर ही साध्या एक टू व्हीलरच्या किमतीत आपल्याला गाडी भेटते। आता साधारणपणे आपण नवीन टू व्हीलर बी घ्यायला गेलो तर कमीत कमी 80 ते 90 हजाराच्या पुढं गाडी भेटते। तर आपण तितक्या किमतीत कार परचेस देतो आहे। आता कसं हे दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर सध्या आपल्याकडे स्कीम चालू आहेत का ही गाडी आपण कमीत कमी रेंजमध्ये ग्राहकांपर्यंत पोचवतो आहे। आपली ही गाडी जी आहे तर आपण एकदम फायनल त्याचं एक ऑफर सोडलेला आहे छोटंसं मार्केटमध्ये 91,000 रुपये त्याचा आपण ऑफर ठेवलेला आहे। याच्यामध्ये स्लाइटली निगोशिएबल होऊन जाईल तुम्हाला। ही 2007चे झेन स्टिलोची डिटेल। तर मित्रांनो, 2007ची झेन स्टिलो 91,000 रुपये भाऊनी ऑफर ठेवलेला आहे। 91,000 रुपये लो बजेट अशी गाडी आहे। गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये मी स्वतः गाडी पाहिली आहे। तुम्ही या बघा, चालवा, त्यानंतर डिसाईड करा। तर भाऊ, याच्यानंतर नेक्स्ट गाडी कोणती? याच्यानंतर नेक्स्ट गाडी आपण घेणार आहेत ती पण झेन स्टिलो ही आहेत। ती गाडी 2008ची आहे। ती गाडी 2008ची आहे। ती गाडी आहे सेकंड ओनर। ती गाडी मुंबई नंबर आहेत आणि ही जी गाडी आहेत तर ही VXI मॉडेल आहेत। म्हणजे मी तुम्हाला 2007ची अगोदर जे सांगितली ती LXI
2 पॉवर विंडो, AC आणि पॉवर स्टेअरिंग. आणि ही 2008ची जे आहेत तर हे VXI मॉडेल आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 4 पॉवर विंडो भेटतील, AC भेटल, पॉवर स्टेअरिंग आणि पॉवर विंडो, हे 4 आयटम याच्यामध्ये भेटतील. ही पण गाडी खूप छान कंडिशन आहेत. तर ह्या गाडीचं आपण जे आहे तर मार्केट व्हॅल्यूजनुसार आपण हिची ऑफर 1,01,000 रुपये ठेवलेली आहे. ही 2008ची झेन स्टिलोची डिटेल आहे. 2008ची झेन स्टिलो 1,01,000 1,000 रुपये ऑफर दिलेला. 1,01,000 रुपये ऑफर आहे मित्रांनो. शोरूमला व्हिजिट द्या, भाऊसोबत कॉन्टॅक्ट करा. ज्यावेळी तुम्ही गाडीमध्ये डील करशाल त्यावेळेला कमी केल्या जाईल. भाऊ ह्यानंतरची नेक्स्ट गाडी आता याच्यानंतर आपल्याकडे जे आहेत तर ते आहेत स्विफ्ट VDI, जे मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालणारी गाडी. स्विफ्ट VDI हे 2010चा मॉडेल आहेत. MH3131 नागपूर नंबरमध्ये रजिस्ट्रेशन आहेत. ही गाडी 3rd ओनर आहेत. व्हाईट कलरमध्ये हे गाडी पुरी ओरिजिनल आहे, नॉन ॲक्सिडेंटल. गाडी चाललेली आहे फक्त 1,18,000 किलोमीटर. ह्या गाडीचं 3rd ओनर आहेत. टायर्स 4 पण बटन आहेत. गाडीमध्ये घेतल्यानंतर फक्त तुम्हाला एक नॉमिनल सर्व्हिसिंग करायची गरज आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाकी सध्या त्याला काही करायचं काम नाही. आणि गाडी पुरी ओरिजिनल कंडिशन. ह्या गाडीचं आपण ऑफर ठेवलेलं आहे तिथं 2,75,000 रुपये. याच्यामध्ये पण आपण थोडंफार स्लाइडली निगोशिएबल करू शकतो. ही डिटेल आहेत 2010ची स्विफ्ट VDI. तर मित्रांनो 2010ची स्विफ्ट VDI भाऊनी तिची डिटेल दिली आहे. ऑफर 2,75,000 ऑफर दिलेला आहे. हा ऑफर आहे. ज्यावेळी तुम्ही शोरूमला व्हिजिट करशाल, गाडी चालून पाहणार, त्यानंतर भाऊ त्याच्यामध्ये कमी करतील. तर 2,75,000 रुपये त्या गाडीचा यांनी ऑफर दिलेला आहे. भाऊ याच्यानंतर नेक्स्ट गाडी कोणती? याच्यानंतर आपण घेणार आहेत अल्टो. आता जसं पेट्रोलचे डिझेलचे भाव जे स्पीडनं वाढत आहेत तर त्याच्यामध्ये आता समजा CNG गाड्या जे आलेल्या आहेत तर याच्यामधली आपण एक CNG अल्टो परचेस केलेली आहे. आता 2016-17ची गाडी आहेत. म्हणजे 16-17 म्हणजे 16 डिसेंबरचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि 2017चं रजिस्ट्रेशन आहे त्याचं. तर ही गाडी जी आहे तर पेट्रोल प्लस CNG म्हणजे ही कंपनी ऑथोराईज फिटेड आहे. याला बाहेरून किट टाकलेलं नाही. ही कंपनी ऑथोराईज फिटेड आहेत. पेट्रोल प्लस CNG अल्टो. ही गाडी 48,000 किलोमीटर चाललेली आहे. ही फर्स्ट ओनर गाडी आहे. याचा इन्शुरन्स पण व्हॅलिड आहेत. ह्या गाडीला पेट्रोलवर 20 ते 22चा ॲव्हरेज भेटतो आणि CNGवर 32 ते 34चा ॲव्हरेज याचा CNGवर भेटतो आहे. ह्या गाडीचं आपण ऑफर ठेवलेलं आहे 3,11,000 रुपये. याच्यामध्ये थोडंफार कन्सेशन करता येईल. ही डिटेल होती 2016-17च्या अल्टोची. अल्टो 800 LXI पेट्रोल प्लस CNG. तर मित्रांनो पेट्रोल प्लस CNG गाडी आपण पाहिली आहे. भाऊनी गाडीबद्दल डिटेल बी एकदम छान अशी डिटेल दिली आहे. आता येऊया आपण नेक्स्ट गाडीवरती. तर भाऊ नेक्स्ट गाडी कुठली? आपल्याकडे आता नेक्स्ट आहेत फॉक्सवॅगनची पोलो. हे पोलो जे आहे तर फॉक्सवॅगनची गाडी आहे. पोलोमध्ये 3 मॉडेल असतात. ही आपल्याकडली जी आहेत तर टॉप एंड मॉडेल आहेत, हायलाईन. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पाशाल तर सेफ्टी फीचर्स भरपूर आहेत. जसे की तुम्हाला या गाडीमध्ये सगळ्यात पहिले एक बेसिक डिटेल देतो. याचं AC 4 पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग, कंपनी म्युझिक सिस्टम. याच्यामध्ये सेफ्टीसाठी 2 एअरबॅग्स आणि गाडी जी आहे तर पुरी ओरिजिनल नॉन ॲक्सिडेंटल आहेत. गाडी MH04 ठाणा रजिस्ट्रेशनमध्ये आहे. गाडी एकदम सुपर क्लास कंडिशन आहे, ग्रे कलरमध्ये. 2011चा 3rd ओनर पोलो हायलाईन मॉडेल आहेत. याचा ऑफर आपण देतो आहे 2,85,000 रुपये. याच्यामध्ये स्लाइटली निगोशिएबल होऊन जाईल. आणि ह्या गाडीचं किलोमीटर जे आहेत तर ते 1.5 लाख किलोमीटर चाललेली आहेत. ओरिजिनल. तर मित्रांनो आता आपण पाहिली पोलोबद्दल भाऊने चांगली अशी डिटेल आपल्याला दिलेली आहे. बट आता भाऊला एक थोडंसं विचारायचं आहे. भाऊ तुमच्याकडं लोन सुविधा अवेलेबल आहे का? आपल्याकडे लोन सुविधा जी आहे कुठल्या वर्षाच्या गाडीवर अवेलेबल होती, या काय डिटेल आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. लोनसाठी असं आहेत, जे लो बजेट कार्स आहेत, समजा 1,00,000-1.5 लाख रुपयाच्या आतले जे गाड्या आहेत त्याच्यावर लोन होतं, पण आपल्याला लोनवर द्यायला ती गाडी पुरत नाहीत. तर सध्या जी गाडी समजा 1 लाख रुपयाच्या वरती बजेटची गाडी असेल
आणि 2012चे पुढचं मॉडेल असेल तर ती गाडी आपण हमखास होईल तितक्या कमीत कमी किमतीत आणि लोनवर आपण प्रोव्हाइड करतो कस्टमर्सला. तर मित्रांनो 2012च्या पुढची जी गाडी असेल भाऊकडनं जी गाडी तुम्ही खरेदी करशाल तर त्याच्यावर 100% लोनची सुविधा अवेलेबल भेटेल. तर भाऊ पोलोच्या नंतर नेक्स्ट गाडी कुठली? आता गाईज आपण नेक्स्ट गाडीची जी माहिती देणार आहेत मी तुम्हाला आता ती आहेत हुंडाई वेर्ना. 2008-9चा मॉडेल आहेत, म्हणजे 8 डिसेंबरचं रजिस्ट्रेशन. 2009चं रजिस्ट्रेशन आहे. 2008ची जे हे 8-9ची गाडी आहे ही गाडी आहेत सेकंड ओनर. गाडी एकदम सुपर क्लास टाईट कंडिशनमध्ये आहेत. ह्या गाडीमध्ये तुम्हाला AC भेटेल, पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडो जे रेग्युलर सगळ्या गाड्यांमध्ये राहतं तसं. ही सिडान आहेत, म्हणजे याच्या डिक्कीमध्ये जवळपास आपण भरपूर असं काही लगेज नेऊ शकतो. खूप मोठी डिक्की आहे याची. सिडान कार्समध्ये याची मोजणी येते. ह्या गाडीची आपण ऑफर ठेवलेली आहेत 2,21,000 फक्त. हे सिडान मॉडेलमध्ये सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात चांगली गाडी आहेत. हिचे टायर्स वगैरे चांगले आहेत, गाडीची कंडिशन खूप छान आहेत. या गाडीची ऑफर आपण 2,21,000 रुपये देतो आहे. याच्यामध्ये थोडंफार निगोशिएबल आपण करून देऊ. 2,21,000 रुपये ह्या गाडीसाठी तुम्हाला भाऊनी ऑफर दिलेला आहे. हा ऑफर आहे, जर तुम्हाला गाडी पसंत पडली तर याच्यामध्ये ते कमी करतील. तर मुक्तार भाऊ ह्यानंतर नेक्स्ट गाडी कोणती? आपण ह्यानंतर नेक्स्ट गाडी घेणार आहेत रेनॉल्डची पल्स. आपल्याकडे जसं आता हे रेनॉल्डची पल्स आपण जे परचेस केलेली आहेत, आता जसं कस्टमर्सच्या रिक्वायरमेंटनुसार लेटेस्टमध्ये त्यांना पेट्रोल व्हर्जन पाहिजे तर आपण हे रेनॉल्डची पल्स आणलेली आहेत. गाडी व्हाईट कलरमध्ये आहेत, MH28 बुलढाणा रजिस्ट्रेशनमध्ये. ही गाडी जी आहे तर 75,000 चाललेली आहेत. प्युअर पेट्रोल आहेत, फर्स्ट ओनर आहेत. गाडीचा फुल इन्शुरन्स आहेत. नेक्स्ट इयर 2022चे 7व्या महिन्यापर्यंत फुल इन्शुरन्स आहेत. गाडी टोटली ओरिजिनल आहेत, नॉन ॲक्सिडेंटल आहेत. गाडीमध्ये तुम्ही घेतल्याच्यानंतर तुम्हाला सर्व्हिसिंग पण करायची गरज नाही आहे. सध्या ओनरनं देता वेळेस ओनरनं सर्व्हिसिंग वगैरे पूर्णपणे आपल्याला कंप्लीट करून दिलेली आहेत गाडी. या गाडीची आपण ऑफर ठेवलेली आहेत 2,51,000 रुपये. याच्यामध्ये स्लाइटली निगोशिएबल होऊन जाईल. 2,51,000. तर मित्रांनो 2,51,000 रुपये भाऊनी ह्या गाडीसाठी ऑफर दिलेला आहे. बट हा फक्त ऑफर आहे, फिक्स प्राईस नाही. जर तुम्हाला गाडी खरेदीच करायची असेल तर याच्यामध्ये ते कमी करतील. तर मुक्तार भाऊ एक प्रश्न होता, जर आपले औरंगाबाद सोडून अदर जिल्ह्यातले लोकल जर लोनची फॅसिलिटी पाहिजे तर ती तुमच्याकडे अवेलेबल आहे का? आपल्याकडं जे आहेत सर, संदीप सर तुम्ही जे बोलले तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा बोललेत. आपल्याकडं आजची डेटला आता सध्या 27 फायनान्स कंपनी आपल्याकडे टाईप आहेत. म्हणजे MH रजिस्ट्रेशनचे आपले जिथे बी गाड्या आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, आपलं इथं औरंगाबादचं नाही बोलत मी तुम्हाला, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही वर्ध्याला जा, नागपूरला जा, कुठं बी जा. इवन फक्त मुंबई साईड सोडून, कारण मुंबई साईडला ते फायनान्स कंपन्या वेगळ्या आहेत. आपलं जे सोबत टाईप आहेत, एक कन्सल्टन्सी ऑफिस आहे ते आपल्यासोबत टाईप आहे. त्यांच्याकडे 27 फायनान्स कंपनी टाईप आहे त्याला. तर ते आपल्याला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठली बी फाईल असली तर ते आपल्याला इथं बसून लोन करून देतात. म्हणजे इवन जसं दुसऱ्या अदरवाईज लोक करतात की समजा लोनचं सँक्शन येऊस तर सँक्शन ज्या दिवशी येतं, सँक्शन यायला एक 3 ते 4 दिवस जातात. बाहेरगावचं असलं म्हणजे एक 5-6 दिवस जातात. ज्या दिवशी लोनचं सँक्शन येतो, आम्ही समजा एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एक आपण 10 लाख रुपयाची गाडी विकली, 10 लाख रुपयाची गाडी विकली तर याच्यामध्ये कस्टमरचा लोन सँक्शन आला 8 लाख रुपये. 8 लाख रुपयाचं सँक्शन आला, तो आहे नागपूरचा. तर त्याचा कस्टमरचं रूल्स काय असतं, रूल्सच्या नुसार कस्टमर काय करतो, आमच्याकडे येतो, सँक्शन लेटर देतो का बाबा माझा 8 लाख रुपयाचं सँक्शन हा आलेला आहे. आम्ही सँक्शन लेटर घेतो, आमचा व्यवहार झालेला असतो 10 लाखाचा. ते वरचे 2 लाख रुपये मला कॅश देतो, 8 लाख रुपयाचं सँक्शन लेटर माझ्याकडं देऊन टाकतो. मग ते माझ्यावर डिपेंड असतो ट्रान्सफर त्याच्यावर नावावर मी किती दिवसात करतो. ज्या दिवशी मी त्याच्या नावावर गाडी ट्रान्सफर होईल, त्याच्या नावावर ट्रान्सफर झाल्याच्यानंतर त्याच्या नावाचं मी पर्टिक्युलर आणि इन्शुरन्स कॉपी हे फायनान्स कंपनीत सबमिट करतो. फायनान्स कंपनीमध्ये सबमिट केलं मी इथल्या ऑफिसला तर मला इथून त्याचं पेमेंट रिसीव्ह होऊन जातो. म्हणजे आपण गाडी विकली नागपूरला, पण माझा पेमेंट कुठं भेटतं आहे मला
औरंगाबादला. हे आमच्याकडे फायनान्सची इतकी सुविधा आहेत म्हणजे तर मित्रांनो, भाऊनी जे एकदम सोप्या भाषेत समजून सांगितलंय की औरंगाबादच नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यातून असो, तालुक्यातून असो, तुमचं घर बसल्या तुमची प्रोसेस भाऊ कंप्लीट करून देतील काय. बिलकुल बिलकुल. तर खूप छान अशी माहिती भाऊने आपल्याला दिली आहे. आता भाऊ आपण येऊया नेक्स्ट गाडीवरती. तर नेक्स्ट गाडी कोणती आहे? आता आपण घेणार आहेत नेक्सॉन. 2019-20ची गाडी आहेत, औरंगाबाद नंबरची गाडी. फर्स्ट ओनर आहे, फुल इन्शुरन्स आहे. गाडी 38,000 किलोमीटर ओरिजिनल चाललेली आहे. गाडीमध्ये आता हे नवीन गाडी आहे, हिच्या बारेत माझ्यापेक्षा जास्त फीचर्स तर तुम्ही लोक नेटवर सर्च करू शकतात, पण तरी बी माझं कर्तव्य आहे की तुम्हाला दाखवणं, त्याचे फीचर्स सांगणं. आता हे नेक्सॉनमध्ये आपण जसं रेग्युलरमध्ये हा XM मॉडल आहे, हा येतो सेकंड टॉपमध्ये, थर्ड टॉपमध्ये हा मॉडल येतो. याच्यामध्ये तुम्हाला एक सिंगल एअरबॅग भेटतो, कंपनी म्युझिक सिस्टम भेटतं ब्लूटूथचा. याच्यामध्ये 4 पॉवर विंडो, AC, पॉवर स्टेअरिंग. त्याच्यानंतर हा SUV व्हेकलमध्ये येतं. याची मोजणी म्हणजे ही गाडी हायटेड आहेत आणि याचा ग्राउंड क्लिअरन्स खूप चांगला असतो मोठ्या गाड्यांसारखा. तर याच्यामध्ये तुम्हाला अजून एक 3 मोड भेटतात. एक राहतो इको मोड, एक आहे सिटी मोड आणि तिसरं आहे स्पोर्ट्स मोड. तर या 3 मोडपैकी म्हणजे आता याच्यामध्ये इको मोड म्हणजे एक कॉन्स्टंट स्पीड 70-80-100पर्यंत आपण त्याच्यामध्ये गाडी चालते. आपण मॅक्स त्याच्यापेक्षा वरची आपल्याला कधी गाडी चालवायची आहेत तर आपण त्याला स्पोर्ट्स मोडमध्ये कधी टाकला, स्पोर्ट्स मोडमध्ये ही गाडी अबाव 100 तुम्ही चालू शकतात. फक्त कसं आहे, इतकी फास्ट गाडी चालवून आपल्याला कुठं काही जायचं नसतं, त्या हिशोबानं थोडा सिटी मोड किंवा इको मोडमध्ये गाडी चालवली तर बेस्ट असतं. कारण हे SUV व्हेकल आहेत, ही मोठी गाडी आहेत, त्याच्यामुळे स्वतःची बी काळजी, थोडीशी गाडीची बी काळजी. याचं जे हे 2019-20चं मॉडल आहेत, फर्स्ट ओनर आहे, फुल इन्शुरन्स आहे त्याचं. 5 टायर गाडीचे नवीन आहेत. या गाडीचं ऑफर जे आहे तर आपण 8.5 लाख रुपये ऑफर ठेवलेलं आहेत. याच्यामध्ये थोडंफार निगोशिएबल आपण करून देऊ. तर मित्रांनो, नेक्स्ट गाडी भाऊनी 8.5 लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे. गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये, तुम्ही या बघा, चालवा, त्यानंतर डिसाईड करा. तर मुक्तार भाऊ, नेक्स्ट गाडी कोणती आहे? नेक्स्ट गाडी आपण आता घेणार आहेत आर्टिगा. 2018-19ची गाडी आहे. आर्टिगा VDI. जसं आपण ज्या प्रकारे आपण आता सध्या कंडिशन पाहतो आहे मार्केटमध्ये कंपनीनं जे तर डिझेल व्हेरियंट बंद केलेले आहेत. त्याच्यामुळं जे 7 सीटर गाड्या होत्या जुन्या डिझेल, आर्टिगा झाली, इनोवा झाली. इनोवा तर सध्या आपण त्याला क्रिस्टामध्ये त्यांनी कन्वर्ट केला. इनोवा क्रिस्टा आता खूप महाग जाती आहे. आणि क्रिस्टाचं कसं आहे, ज्या लोकांचं क्रिस्टापर्यंतचं बजेट नसतो ते लोक इर्टिगा प्रोव्हाइड करतात. त्यांना इर्टिगा, समजा इर्टिगा आणि क्रिस्टामध्ये जास्त काही फरक नाही आहे. फक्त ज्याला क्रिस्टा आवडते ते क्रिस्टा किंवा इनोवा घेतो, आणि ज्याला इर्टिगा आवडती, इर्टिगा कशी आहे, ही 2 टाईपची यूज होती इर्टिगा. ही गाडी एक तर आपण कमर्शियल पण यूज करू शकतो, दुसरी गोष्ट ही आपण फॅमिली यूज पण करू शकतो. ही आपली जी गाडी आहेत, आपण आता ज्या गाडीबद्दल बोलतो आहे, हे 2018-19ची इर्टिगा आहेत, VDI मॉडल. फर्स्ट ओनर आहे, फुल इन्शुरन्स आहेत त्याचं. गाडी 82,000 किलोमीटर चाललेली आहे. गाडीचे 4 टायर नवीन टाकलेले आहेत. स्टेपनी 50% असेल. गाडीमध्ये तुम्हाला कंपनी म्युझिक सिस्टम, रिवर्स कॅमेरा कंपनी फिटेड. गाडीचे 4 पॉवर विंडो, 7 सीटर, 7+1. मागं 3 सीटं बसतात, मधात 3, फ्रंटला 1 आणि ड्रायव्हर 1. 7+1 8 सीटर गाडी आहे ती. ही इर्टिगा 2018-19ची डिझेल मॉडेल आहे आपल्याकडे अवेलेबल. सध्या ही एकच गाडी आहे आता आर्टिगामध्ये. अजून 2-3 येणार आहेत. ज्यावेळेस येतील त्यावेळेस आम्ही संधी बोला नक्कीच कळू. आता सध्या ह्या गाडीचं ऑफर जे आहेत तर आम्ही ठेवलेलं आहेत 11,21,000 रुपये. 11,21,000 रुपये ह्या असा छानशा इर्टिगाचा ऑफर भाऊनी दिला आहे आपल्याला. बट हा ऑफर आहे, तुम्हाला जर गाडी पसंत आली आणि घ्यायचीच असेल तर भाऊ याच्यामध्ये कमी करतील. तर मित्रांनो, मुक्तार भाऊने आपल्याला खूप छान अशी डिटेलमध्ये माहिती दिली, गाड्याबद्दल सांगितलं, लोन फॅसिलिटीबद्दल बी सांगितलं की लोन कोणत्या गाड्यावर होतं,
घरी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून सुद्धा लोन करू शकता. ते काय पेमेंट वगैरे होतं ते त्यांना औरंगाबादमध्ये मिळून जाते. या सगळ्या काही गोष्टी भाऊन एकदम सिम्पलच्या शब्दामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवल्या. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होता हा इथपर्यंतच होता. नेक्स्ट व्हिडिओ पण भाऊचे बरेचसे येत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.